आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून विकसित भारत संपर्क या शीर्षकाखाली केंद्र सरकारतर्फे देशभरातील नागरिकांना पाठवण्यात येत असलेल्या व्हॉट्सअप संदेशाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर पवित्रा घेतला आहे। केंद्र सरकारने हे एक गट्टा व्हॉट्सअप संदेश पाठवणे त्वरित थांबवावे असे स्पष्ट निर्देश आयोगाने सरकारला दिले। गेल्या 1 महिन्यापासून आम्ही आमचे 285 कोटी रुपये वापरू शकलेलो नाही। ज्या पक्षाला 20% भारतीयांचा पाठिंबा आहे तो प्रमुख विरोधी पक्ष महिनाभरापासून कोणतेही काम करू शकत नाही। असेच चालले तर लोकशाही कशी टिकणार, असा सवाल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांनी विचारत भाजपला लक्ष्य केले। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी रात्री जाहीर केलेल्या 57 उमेदवारांच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नंदुरबार, अमरावती, नांदेड आणि लातूर या 7 जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले। कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर, सोलापूरतून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नंदुरबारमधून गोवाल पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण आणि लातूरमधून डॉक्टर शिवाजीराव कळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी झाल्यास महाराष्ट्राच्या जनतेला हा निर्णय निश्चितच आवडेल। बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम राज ठाकरे करीत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली। ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्याची साथ धरली, त्यांनी राष्ट्रभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाची उपमा देणे हा देशद्रोह आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्यावर केली। पंतप्रधान मोदींचा अपमान करण्याचा सूड महाराष्ट्रातील जनता येत्या निवडणुकीत मतपेटीतून घेईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदार यादीत नाव नोंदवण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्यानंतर अवघ्या 4च दिवसात राज्यभरात तब्बल 1,46,000 नागरिकांनी मतदान नोंदणी केली। वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 6 जागांची मागणी केलेली नाही, मात्र मवियाने दिलेला अकोला आणि इतर 2 अशा 3 जागांचा प्रस्ताव आपण नाकारल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले। जागा वाटप अद्याप झाले नसल्याचेही वंचितने सांगितले। वंचितचे प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले की आम्ही मवियाला 6 जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे, मात्र त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही। महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे। त्यांच्या प्रचाराला तर येणारच, शिवाय विजय सभेलाही येणार आहे, असे सांगतानाच या विजयासाठी शिवसैनिक संपूर्ण ताकदीने मैदानात उतरतील, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात केली। रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छापण्यात आलेल्या प्रतिमांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे। कृषी विभागाच्या मिळालेल्या मार्गदर्शनानुसार पंतप्रधान मोदी यांच्या गोण्यांवरील त्या छबीवर ब्रशद्वारे लाल रंग देऊन ती प्रतिमा खोडावी व नंतरच गोणी वितरित करावी, अशा सूचना कृषी विभागाने वितरकांना दिल्या आहेत। मनसे लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे। मनसेने भाजपकडे 3 जागांचा प्रस्ताव ठेवला असून त्यात नाशिकचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे नाशिकच्या जागेवरून आधीच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू असतानाच तिसऱ्या भिडूच्या एंट्रीने महायुतीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।